नमस्कार मित्रांनो, मी सुनील गावणे आणि बाबा IT यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, यावर्षी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता। म्हणजेच पावसाचे प्रमाण खूप कमी प्रमाणात होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आणि त्यामुळे मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून काही जिल्हे काही तालुके यांना आर्थिक मदतीसाठी दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलं होतं। परंतु त्यामध्ये मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी असे काही महसूल मंडळ होते की ज्यांना ते पात्र असून देखील या यादीमध्ये घेण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती, पाठपुरावा केला जात होता आणि त्याच अनुषंगाने आता राज्यातील नवीन 1021 महसूल मंडळांना दुष्काळग्रस्त परिस्थिती म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। आणि या दुष्काळग्रस्त परिस्थिती म्हणून घोषित करण्यात आलेल्या मंडळांना तातडीने आर्थिक मदत देणे शक्य व्हावी यासाठी त्यांची एक नवीन यादी काढण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आता या दुष्काळग्रस्त महसूल मंडळांना आर्थिक मदत तसेच वीज सवलतीमध्ये माफी आणि बऱ्याचशा आर्थिक सवलती देण्यात येत असतात। तर या आर्थिक सवलती मिळवण्यासाठी तसेच आर्थिक मदत मिळवण्यासाठी कोणकोणत्या मंडळामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे व त्या 1021 मंडळांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या बाबा IT चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या माध्यमातून अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना नवनवीन माहिती आणली जात असते। तसेच मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील तुमचे मंडळ पात्र आहे की नाही हे पाहण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस झाला आणि तुमचे मंडळ पात्र आहे किंवा नाही। तर मित्रांनो, आपण पाहूयात सर्वप्रथम अकोला जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेली काही मंडळ। तर त्यामध्ये मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील अकोट, मुंडगाव, पानात, छोटा, कुटासा, आशेगाव बाजार, उमरा, अकोलखेड, तेलारा, हिवरखेड, आडगाव, पाथर्डी, पाचगव्हाण, बाळापूर, पारस, वाहळा, उरळ, निंबा, हातरून, पातूर, बाबुळगाव, आलेगाव, चांदणी, सास्ती, अकोला, घुसर, दहीहंडा, कापशी, उगवा, आगर, बोरगाव मंजू, पल्लोसो, सांगलूड, कुरणखेड, बार्शी टाकळी, राजंदा, ढाबा, पिंजर, खेरडा, मूर्तिजापूर, हदगाव, निंबा, मानापूर, शेलू बाजार, लखपुरी, कुरम, जामटी, मालेगाव बाजार, शिवानी, महान। तर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील अमरावती, वडाली, बडनेरा, वळगाव, नवसारी, दावरगाव, माहुली, जहांगीर, शिराळा, नांदगाव पेठ, भातुकली, आष्टी, निंबा, आसरा, नांदगाव, दाभा, शिवनी, रासलपूर, पापळ, लोणी, धानोरा, माऊली, धामणगाव, भातुकली, अंजनशिंगी, मंगळूर, दत्तपूर, तळेगाव, चांदूर, पळसखेड, घुईखेड, आमला, सातेफळ, मोर्शी, शिरखेड, हिवरखेड, रिद्धपूर, आंबाळा, नेरपिंगली, धामणगाव काळे, शेंदुरजना घाट, बेनोडा, राजुरा बाजार, चांदूर बाजार, करजगाव, आशेगाव, तळेगाव, तिवसा, कुरा, वरा, मोजरी, आंजणगाव, भंडारा जहागीर, वेहीगाव, सातेगाव, कपूस, तलाणी, करकेडा, दर्यापूर, खल्लार, रामतीर्थ, सामदा, थिलोरी, वडनेर, येवदा, धारणी, धुळघाट, सावलीखेड, राशेगाव, असदपूर, परसपूर, पाथरोड, खोलापूर, दारापूर, अचलपूर, परतवाडा, पूर्णानगर, पुसाला, वाटोडा, शिरगाव, हरिसाल, चुरणी, नळ। त्यानंतर मित्रांनो, तिसरा जिल्हा म्हणजे अहमदनगर। तर अहमदनगर जिल्ह्यामधील नळेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागपूर, जेऊड, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुई छत्तीसी, पारनेर, भालवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडजिरे, निगोज, टाकळी, ढोकेश्वर, पळशी, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेंडगाव, चिंबळे, देवडेटण, कोळगाव, कर्जत, रशियन, बांबोरा, कोंबळी, मिरजगाव, माही, जामखेड, अरणगाव, खर्डा, नाथरज, नायगाव, शेवगाव, भातकुडगाव, बोदेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, मानूर, करंजी, मिरी, नेवासा बुद्रुक, सलापतूर, कुकाना, चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा, राऊरी, सतराल, ताहराबाद, देवाळी, टाकळमिया, ब्राह्मणी, वांबोरी, संगमनेर, चांदरफळ, आश्वी, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोलसने, साकूर, पिंपराणे, विरगाव, समशेरपूर,
साकीरवाडी, राजूर, शेंडी, कोतुळ, ब्राह्मणवाडा, कोपरगाव, रावंडे, सूर्यगाव, दहीगाव, पोहेगाव, राहता, लोणी, बाबळेश्वर, पुनतांबा, श्रीरामपूर, बेलापूर, उंदीरगाव, टाकळीबन, अकोले आणि शिर्डी. तर अहमदनगर जिल्ह्यातील इत्यादी महसूल मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेले. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे धाराशिव. तर धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर, सलगरा, सावरगाव, मंगरुळ, इटकल, हंगरगा, नळदुर्ग, परांडा, आसू, जावला, आनाला, सोनारी, अंबी, माणकेश्वर, भूम, वालवड, लेट, कळंब, इटकूर, येरमाळा, मोहा, शिरंदो, गोविंदपूर, उमरगा, डालिम, नांगरवाडी, मुळज आणि मुरुम इत्यादी महसूल मंडळ धाराशिव जिल्ह्यामध्ये पात्र आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अडूळ, बालनगर, नांदर, लोहगाव, ढोरकीन, बिडकीन, पैठण, पाचोड, विहामांडव, फुलंब्री, आलंड, पीरबावडा, वडोद बाजार, वैजापूर, खंडाळा, शिवूर, बोरसर, लोणी, गराज, लासूरगाव, महालगाव, नागमाथन, लाडगाव, गंगापूर, मांजरी, भेंडाळा, शेंदूरवाडा, तुर्काबाद, वाळूज, हर्सूल, सिद्धनाथ, वेरूळ, सुलतानपूर, बाजार सांगी, सिल्लोड, निल्लोड, भराडी, गोळेगाव, अजिंठा, आमठाणा, बोरगाव बाजार, कन्नड, चापनेर, देवगाव, रंगारी, चिकलठाणा, पिशोर, नाचनवेल, चिंचोली, लिंबाजी, करंजखेड, पिंपळवाडी. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इत्यादी महसूल मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेली. त्यानंतर पुढचा जिल्हा मित्रांनो कोल्हापूर. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ, नरसिंहवाडी, नंदिनी, जयसिंगपूर, शिरोदो, कुरुंदवाड, दत्तवाड, कोडली, करवीर, कासाबा बावडा, निगवे, मुडशिंगी, इस्पुर्ली, कर्नेरी, कागल, केनवडे, कापशी, खडकेवाड, मुरगुड, कोवाड, सिद्धानेरली तर इत्यादी महसूल मंडळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे चंद्रपूर. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंदनखेडा आणि मुदोळी हे दोनच महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले. त्यानंतर त्याच्या पुढचा जिल्हा म्हणजे जळगाव. तर जळगाव जिल्ह्यामध्ये असोडा, नशिराबाद, मसावत, भोकर, भुसावळ, वरणगाव, कुर्हे, पिंपळगाव, फैजपूर, किनगाव, भालोद, साखळी, बामनोड, खेर्डी, निंबोळा, मुक्ताईनगर, अंतुर्ली, घोडसगाव, बोदवड, करंजी, आमळनेर, शिरूड, पातोंडा, मारवड, नागाव, अमळगाव, भारवास, वावडे, एरंडोल, रिंगणगाव, कासोदा, उतरंगरुहा, शेलावे, चोरवड, भदरपूर, धरणगाव, सलवा, पालदी, पिंपरी, सोनवड, चांसर, धानोरा, आडावद, गोरगावले, चोपडा, चहार्डी, लासूर, हातेड, पाचोरा, नगरदेवळा, गाळण, कुराड, पिंपळगाव, वरखेडी, जामनेर, नेरी, वाकडी, मालदाबाडी, शेंदुर्णी, पौर, तोंडापूर, भडगाव, कसगाव, आमदाडे, कोळगाव, जळगाव शहर, पिंपराळा, यावल, सावदा, ऐनपूर, नडगाव, नांदरा. तर जळगाव जिल्ह्यामध्ये इत्यादी महसूल मंडळ पात्र करण्यात आले आहेत. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे जालना. तर जालना जिल्ह्यामध्ये मित्रांनो जाफराबाद, मोहरा, कुंभारझरी, टेंभुर्णी, वरुड, घनसावंगी, उंचगाव, तीर्थपुरी, पिंपळगाव, आंतरवली, टेंबी, रंजनी, जामसमर्थ, परतूर, वाटूर, आष्टी, सृष्टी, सतोना इत्यादी महसूल मंडळ जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. तर धुळे जिल्ह्यामध्ये मित्रांनो धुळे शहर, आर्वी, सोनगीर, नागाव, फगणे, मुकाती, धुळे, कुसुंबा, नेर, लमकानी, मसळी, दुसाने, निजामपूर, ब्राह्मणवेल, पिंपळनेर, उमरपट्टा, दहिवेल, शिरपूर, बोराडी, अर्थ, जावखेडे, होलांते, थाळनेर, सांगवी, शिरोड, बोरकुंड, साक्री आणि कासारे तर इत्यादी जळगाव जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले. त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे नंदुरबार. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये खांडबारा, सारंगखेडा, वडाळी, मंदाना, आसलोड, शहादा, मोहिदे, कलसाडी, प्रकाशा, ब्राह्मपुरी,
मसावत, बोराड, सोमवाल, विसरवाडी तर इत्यादी नंदुरबार जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा नांदेड। तर नांदेड जिल्ह्यामध्ये पिंपरखेड, वजीराबाद, तुपा, वासरणी, विष्णुपुरी, तरोडा, सरसम, कंटूर, नायगाव, कंधार, करुला, फुलवल, पेटवडज, उस्माननगर, बारूल, मुखेड, जांब, मुक्रमाबाद, कापशी, कलंबर, हानेगाव, सोनखेड, जवळगाव, बारबडा इत्यादी महसूल मंडळ नांदेड जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून पात्र करण्यात आले आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे मित्रांनो नागपूर। तर नागपूर जिल्ह्यामध्ये केळवड, खापा, निमखेडा, शिरशी, मेनला, सावनेर, पाटणसावंगी, देवळापार, खाट, येनवा, मोहपा इत्यादी महसूल मंडळ नागपूर जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा। तर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, देवळाली, सातपूर, गिरनारे, शिंदे, माणसावंगी, मखमलाबाद, पाथर्डी, दिंडोरी, मोहाडी, वरखेडा, निफाड, पिंपळगाव, रानवड, लासलगाव, चांदोरी, देवगाव, सायखेडा, ओझर, नांदूर, चांदवड, रायपूर, दिगवड, दुगाव, वडनेर, भैरव, वडाळी, भोई, नांदगाव, मनमाड, वेळेगाव, जातेगाव, हिसावळ, कनवळ, नवी बेज, भोकभंगी, कनाशी, बागलान, ब्राह्मणगाव, नामपूर, जायखेडा, विरगाव, ढाकसोंदाने, मुल्लेर, ताराबाद, देवळा, लोहनर, उमराणे, अभोना इत्यादी महसूल मंडळ नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून पात्र करण्यात आलेले आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे परभणी। परभणी जिल्ह्यामध्ये पेडगाव, जाम, झरी, शिंगणापूर, दैठणा, पिंगळी, ताडकळस, लिमला, कातनेश्वर, चुडावा, पालम, चाटोरी, बनवास, गंगाखेड, महतपुरी, माखणी, राणी सावरगाव, सोनपेठ, आवलगाव, पाथरी, बाबलगाव, हातगाव, मानवत, केकरजाववाला, कोला, शेलू, देऊळगाव गट, वालूर, कुप्ता, चिकलठाणा, जिंतूर, सांगवी, बामणी, बोरी, आडगाव, चारठाणा, परभणी, परभणी ग्रामीण आणि पूर्णा तर परभणी जिल्ह्यामध्ये इत्यादी महसूल मंडळ पात्र करण्यात आले। त्यानंतर मित्रांनो पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यामध्ये कोथरूड, खडकवासला, थेऊर, उरळी कांचन, खेडशिवापूर, भोसरी, चिंचवड, कलस, हडपसर, वाघोली, पुणे, जुन्नर, नारायणगाव, वडगाव, निमुलगाव, बेला, ओतूर, राजगुरुनगर, पॉइंट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडूस, घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर, किकवी, वेळू, संगमनेर, आपटाळे, वाडा, भोर, तळेगाव, दाभाडे इत्यादी पुणे जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महसूल मंडळ या दुष्काळग्रस्त स्थितीमध्ये पात्र करण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे। त्यामध्ये पाली, मळसजवळा, नाळवंडी, राजुरी, पिंपळनेर, पेंडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, लिंबा गणेश, पाटोदा, दासखेड, थेरला, आमळनेर, आष्टी, कडा, टाकळशी, दवळवडगाव, धामणगाव, धानोरा, पिंपळा, शिरूर कासार, रायमोह, तिंतरवणी, गेवराई, मादळमोही, जातेगाव, पाचेगाव, धोंडराई, उमापूर, चकलंबा, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा, माजलगाव, गंगामसला, किटीआडगाव, तालखेड, नायट्रॅड, द्रिंद्रुड, केज, इसुपवडगाव, हनुमंत पिंपरी, होल, विडा, बनसारोळा, परळी, धर्मपुरी, नागापूर, शिरसाळा, पिंपळगाव गाडे, बीड, नंदुरघाट। बीड जिल्ह्यामध्ये वरील प्रमाणे महसूल मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून पात्र करण्यात आले। त्यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे बुलढाणा। तर बुलढाणा जिल्ह्यामधील अमदापूर, उंद्री, एकलारा, कोलारा, मेरा, घोडप, पेठ, शेलगाव, आट्रोल, चांदई, देऊळगाव, तुळजापूर, मेहुणा राजा, अंधेरा, मेहकर, जानेफळ, शिवराश्रम, डोनगाव, देऊळगाव माळी, वरवण, लोणी गवळी, अंजनी, नायगाव, दत्तापूर, सिंदखेड राजा, किनगाव राजा, मलकापूर पांगा, दुसरबीड, सोनोशी, शेंदुरजन, खेरडा, जांभूळ धाबा, मोताळा, बोरखेडी, धामणगाव बडे, पिंपरी गवळी, रोहिणखेड, पिंपळगाव देवी, शेलापूर, नांदुरा, वडनेर, शेंबा, निमगाव, चांदूर बिस्वा, माळुंगी, खामगाव, पाईराजा, लखनवाडा, हिवडखेड, काळेगाव, आवर, अटाली, पळशी, आडगाव, वाजर, पारखेड, माटरगाव, जलम, जावळा, मानसगाव, जामोद, पाईकाळे, वडशिंगी,
आसलगाव, संग्रापूर, सोनाळा, बावनबीर, पातुर्डा, कौथल, चिखली, हातनी, दताळा, धरणगाव, जळगाव इत्यादी बुलढाणा जिल्ह्यामध्ये पात्र महसूल मंडळ करण्यात आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो भंडारा जिल्हा, तर भंडारा जिल्ह्यामध्ये मित्रांनो फक्त एकच म्हणजेच पिंपळगाव महसूल मंडळ दुष्काळग्रस्त म्हणून पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर मित्रांनो यवतमाळ जिल्हा, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाडगाव, दारवा, चिखली, बोरी, सिराजगाव, मोजर, ब्राह्मणगाव, वरुड, वेणी, मांगकेनी, घरफल, पऊर, खंडाळा, बिटरगाव, लोहा, गौळ, शंभळपिपरी इत्यादी यवतमाळ जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ पात्र करण्यात आलेले आहेत। त्यानंतरचा जिल्हा लातूर, लातूर जिल्ह्यामध्ये हरंगुल, कासारखेडा, मुरुड, जातेगाव, तांदूळजा, चिंचोली, औसा, लांबजना, माटोला, भादा, बेलकुंड, किनीथोट, किल्लरी, निलंगा, पंचचोली, नित्तूर, औरद, कांसर, बलकुंडा, अंबलगा, मदनसुरी, कासार शिरशी, श्री अनंतपाल, साकोळ, हिस्माबाद, वदवना, नलगीर, तिची, देवर्जन, जळकोट, घोनाशी, दिवाली, वलांडी, चाकूर, नालेगाव, वडवळ, शेलगाव, जरी, अहमदपूर, खंडाळी, किनगाव, अंधेरी, ताजबंद, हाडोताली आणि उदगीर इत्यादी महसूल मंडळ लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून पात्र करण्यात आलेले। त्यानंतरचा जिल्हा मित्रांनो वर्धा, तर वर्धा जिल्ह्यामध्ये मित्रांनो आर्वी, वाटोडा, विरुल, आष्टी, कारंजा, विजय गोपाळ, तळेगाव, साहूर, ठाणेगाव, समुद्रपूर, जाम, सिंधी इत्यादी महसूल मंडळ वर्धा जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून पात्र करण्यात आलेले। त्यानंतरचा पुढचा जिल्हा मित्रांनो वाशिम, तर वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम, पारडी, टकमोर, अनशिंग, राजगाव, नांगठाणा, वारला, केकतुमारा, कोंडाळा, जांभरे, परडी आसरा, रिसोड, भरजहांगीर, मोप, वाकड, गोवर्धन, रिठाड, कवठा, मुंगळा, करंजी, जोलाका, शेलू, धानोरा, मानोरा, कुपाटा, शेंदुरजना, गिरोली, उमरी, कारंजा, उबराडा बाजार, कामरगाव, खेरडा, येवटा, मालेगाव, शिरपूर, किनीराजा, मेडशी, चंदस, आशेगाव, पोटी इत्यादी महसूल मंडळ वाशिम जिल्ह्यामध्ये पात्र करण्यात आलेली। त्यानंतरचा पुढचा जिल्हा मित्रांनो सांगली, सांगली जिल्ह्यामध्ये धालगाव, देसिंग, कुची, कवटे महाकाळ, हिंगणगाव, वाळवा, कोरेगाव, कुर्ला, तांदुळवाडी, टाकरी, पेठ, काशेगाव, बहे, आष्टा, इस्लामपूर, कामेरी, संख, माडग्याल, जत, मचुंडी, डफाळपूर, कुंभारी, उमदी, शेगाव, मांजर्डे, विसापूर, येळवी, मनेराजुरी, सावळज, तासगाव, कुंडल, पलूस, दिगंची, खरसुंडी, आटपाडी, भिलवडी, अंकलखोप इत्यादी महसूल मंडळ सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून पात्र करण्यात आलेले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा मित्रांनो सातारा, तर सातारा जिल्ह्यामध्ये सातारा, खेड, वरे, कनेर, शेंद्रे, नागठाणे, आंबोळे, वडूज, तासगाव, आपशिंगे, आनेवाडी, कुडाळ, ढेबेवाडी, चाफळ, तराळे, मल्हारपेठ, तळमावळे, कुटारे, कराड, उमरज, इंदोली, सुपाणी, मसूर, कवठे, कोपर्डे, हवेली, सैदापूर, सेनोली, कोळे, उंडाले, काळे, मलकापूर, कोरेगाव, कुमटे, रहिमतपूर, शिरंबे, वठार, किरोली, पिंपोडे, सातारा रोड, किनई, खटाव, औंध, पुशेगाव, बुधा, वडूज, पुशेसाखळी, मायनी, निमसोड, कातरखटाव, दहीवाडी, माळवाडी, गोंदोळे, कुकुडवाड, म्हसवाड, मार्डे, शिंगणापूर, फलटण, आसू, होल, गिरवी, आदरकी, वाटार, बरड, राजोळे, तरडगाव, मारळी इत्यादी महसूल मंडळ सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून मंजूर करण्यात आलेले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा मित्रांनो सोलापूर, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये शेलागी, तिर्ये, मार्डी, वडाळा, सोलापूर, बोरामणी, वळसंग, मंडूर, होतागी, मुस्सी, निंबर्गी, विंचूर, अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजगी, दुधनी, मेंदरगी, वागदरी, चपळगाव, किन्नी, कामठी, टाकळी सिकंदर, पेनूर, वाघोली, नरखेड, सावळेश्वर, शेटफळ, मोहोळ, मोडणी, पंढरपूर, भांडीशेगाव, भाळवणी, करकम, पाटूर, कुर्ली, पलूस, चाळे, तुंगत, काशेगाव, बोराळे, मारवाडे, आंधळगाव, मारापूर, मंगळवेढा, भोसे, हुलजंती इत्यादी महसूल मंडळ सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त म्हणून पात्र करण्यात आले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा मित्रांनो आणि शेवटचा जिल्हा हिंगोली, तर हिंगोली जिल्ह्यातील नरसी, बासामाबा, वाकोडी, औंढा, सलाना, हाट्टा, कुरुंदा, शेनगाव, गोरेगाव, आजेगाव, साखरा, पानकनेरगाव, हट्टा, सिरसम, खंबाळा, जवळा बाजार आणि टेंभुर्णी इत्यादी महसूल मंडळ पात्र करण्यात आले आहेत। तर मित्रांनो 1000
21 महसूल मंडळांना दुष्काळग्रस्त म्हणून पात्र करण्यात आलेले आहे आणि आता या महसूल मंडळांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जाईल। तसेच दुष्काळग्रस्तमध्ये ज्या सवलती असतात त्या सर्व सवलती या महसूल मंडळांना लागू राहतील। तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या बाबा IT यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना या महसूल मंडळांची माहिती होईल। लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।